झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी भूषण करंदीकर. सचिन तेंडुलकरनं आतापर्यंतच्या करिअरमध्ये केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. सचिनच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा वेध घेणारा आमचा विशेष कार्यक्रम बहुगुणी सचिन. क्रिकेटचा महानायक, रेकॉर्डचा अनभिषिक्त सम्राट, रन मशीन, क्रिकेट दैवत, मास्टर ब्लास्टर अशा एक ना अनेक नावांनी संपूर्ण जग ज्याला ओळखतं तो सचिन तेंडुलकर. या नावासमोर क्रिकेटचे असंख्य रेकॉर्ड्स आहेत. पण फक्त रेकॉर्ड पुरतच हे नाव मर्यादित नसून या नावाची अजून बरीच विशेषणं आहेत. एखाद्या माणसावर देव किती गुणांचा वर्षाव करू शकतो याचं कदाचित सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर. एकनिष्ठ सचिन, वय 16, मिसुर्डही न फुटलेला मुलगा, उभा ठाकला जगातल्या सर्वात कठीण बॉलिंग अटॅक समोर. त्या दिवशी जो उभा राहिला तो आजपर्यंत आढळ उभाच आहे. ध्येयाशी किती एकनिष्ठ असावं हे सांगण्यासाठी हा 23 वर्षांचा प्रवास पुरावा आहे. आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा विचार त्याच्या मनात कधीच आला नाही. उलट प्रत्येक वेळी नवनव्या आव्हानांना नव्या जोशात सामोरं जाणारा हा लढवय्या. तेवीस वर्षांपूर्वी सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. पण सचिनचं क्रिकेटवरचं प्रेम त्याही पेक्षा जुनं आहे. वड जितका जुना त्याची मुळं जमिनीत तितकीच खोल जातात आणि तो जास्त भक्कम होतो. तसंच काहीसं सचिन आणि क्रिकेटचं झालंय. आणि हे सगळं साधलं सचिन क्रिकेटशी एकनिष्ठ राहिला म्हणूनच. आदर्श शिष्य सचिन. सचिन पुढे आज संपूर्ण जग नतमस्तक होतं ते फक्त त्याच्या क्रिकेटमधल्या खेळीमुळेच नव्हे तर त्याच्यातला माणूसही तितकाच चांगला आहे म्हणून. बॅटिंगचे सर्व रेकॉर्ड्स, आभाळासारखं करिअर, समुद्रासारखं वैभव, लोकांनी दिलेलं देवत्व, अनंत पुरस्कारांचा धनी असलेल्या सचिनसाठी आजही सगळ्यात मौल्यवान आहेत ते त्याचे गुरु कोच रमाकांत आचरेकर सरांनी दिलेली 1-1 रुपयांची 12 नाणी. I am Sachin Tendulkar. This is my story. My coach used to put a 1 rupee coin on top of a stump. Whoever gets him out gets to take away the coin. All you are thinking of is smacking that ball. I've got 12 coins, as valuable as any medal I've received in my life. Whatever level you reach, getting better never stops. एकलव्याची गोष्ट ज्याला माहित आहे त्याला या 12 नाण्यांचं महत्त्व वेगळं सांगायला नको. आचरेकर सरांकडून जास्तीत जास्त शिकता यावं म्हणून सचिननं प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावरही जो आपल्या गुरुला विसरला नाही त्याचंच नाव आहे सचिन. आत्मविश्वास सचिनचा. सचिन आज ज्या स्थानी पोहोचलाय ते गाठणं नक्कीच सोपं नव्हतं. सचिननी त्याची खेळी वैविध्यानं भरून टाकली. सचिनच्या भात्यात अनेक स्ट्रोक्स आहेत. त्या स्ट्रोक्स आणि अस्त्रांचा सचिन योग्य वेळी वापर करतो. बॉलर्सवर अटॅक करणाऱ्या सचिनमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसतो. सचिनच्या करिअरमध्ये अनेक बॅड पॅचेस आले, दुखापती, कोचऱ्या टीका अशा असंख्य अडचणींना सचिन आत्मविश्वासानं सामोरा गेला. अनेक दुखापतींचा ससेमिरा मागे लागूनही फक्त जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर सचिन मैदानात भक्कम पाय रोवून आहे. अभ्यासू सचिन. परफेक्शन हे सचिनचं दुसरं नाव.
अर्थात त्यासाठी कारणीभूत आहे सचिनची अभ्यासू वृत्ती. सचिननं प्रत्येक इनिंगचा, प्रत्येक स्ट्रोकचा आणि केलेल्या प्रत्येक चुकीचा सुद्धा अभ्यास केला. शून्यावर बाद झाला तरी आणि सेंचुरी झळकावली तरीही सचिन त्याच अभ्यासू वृत्तीनं इनिंगचं विश्लेषण करतो. म्हणूनच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट यावर सचिनचा जबरदस्त विश्वास आहे. संयमी सचिन. संयम म्हणजे काय ते सचिनकडून शिकावं. प्रतिस्पर्ध्यानं डिवचलं तरी सचिन कधीच चिडला नाही. आजपर्यंत शेकडो बॉलर्सना सामोरा गेलेला मास्टर ब्लास्टर त्यांच्या उद्धट, आक्रमक अपशब्दांच्या माऱ्यासमोर कधीच डगमगला नाही. समोर वसीम असो, शोएब असो, वॉर्न असो, मुरली, मॅग्रा किंवा स्टेन, फ्लिंटॉफ, रामपॉल, ब्रॉड कोणीही असो, प्रत्येकाला तो संयमानं सामोरा केला. आक्रस्ताळेपणा सचिनच्या स्वभावात नाहीच. टीकेचा भडीमार झाला तरी उद्धट शब्द सचिनच्या तोंडून बाहेर पडला नाही. चपळ सचिन. सळसळत रक्त असलेला तरुण लक्ष्य गाठण्यासाठी धावतो, तसाच सचिन ध्येयामागे अखंड धावत राहिला. वाढत्या वयानुसार प्रत्येकालाच मर्यादा येतात आणि शारीरिक गती कमी होते. पण सचिन या सगळ्याला अपवाद ठरलाय. मास्टर ब्लास्टर जेव्हा एखाद्या सिंगल रनसाठी ज्या चपळाईनं पळ किंवा कॅच घेण्यासाठी त्यानं लगावलेली डाय, यात सचिन कधीच कमी पडलेला दिसला नाही. सचिनची चपळता थक्क करून सोडणारीच. प्रामाणिक. पैसा, प्रसिद्धी, यश, सन्मान या गोष्टी सचिनच्याही आयुष्यात आल्या. पण सचिनला हे सगळं मिळालं ते फक्त मेहनत आणि प्रामाणिकपणानंच. आऊट झाल्यावर अंपायरच्या निर्णयासाठी सचिन थांबला नाही. आऊट झाल्याचं त्याला माहित असेल तर सचिन स्वतःहून पिच सोडतो. फील्डवर तो कधी चिडला नाही किंवा त्यानं कधी खोट्याला खऱ्याचा कोट चढवण्याचा प्रयत्नही केला नाही. जेंटलमन्स गेम मधला हा मास्टर नेहमीच जेंटल वागला. कर्तव्य दक्ष सचिन. तेवीस वर्ष सचिन जसा खेळला त्यामुळे त्याच्या नावावर बॅटिंगचे सर्वच रेकॉर्ड्स आले. यात सचिनचा दोष होता असं म्हणायचं काय कारण? त्यानं जे रन्स काढले ते अखेर टीम इंडियाच्याही स्कोरबोर्डवर आले. वैयक्तिक रेकॉर्ड्सला कधीच महत्व न देता तो खेळला, पण आपोआप त्यामुळे रेकॉर्ड्स झाले. भारतासारख्या देशात जिथे खेळापेक्षा प्लेअरला जास्त महत्व देण्यात येतं, यात सचिनचा तरी काहीच दोष नाही. देशासाठी खेळणं आणि वर्ल्ड कप जिंकणं या दोनच गोष्टी आपल्या आयुष्याचं स्वप्न उराशी बाळगून तो खेळत राहिला. 1999 इंग्लंड वर्ल्ड कप. वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. सचिन वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमध्ये होता. वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी सचिन मुंबईला आला आणि 2च दिवसानंतर तो पुन्हा इंग्लंडला परतला होता, कारण देशाला त्याची गरज होती. सचिन खेळला आणि केनिया विरुद्ध नॉट आउट 140 रन्सची शानदार इनिंग केली. सेंचुरी झाल्यावर सचिननं वर पाहिलं आणि आपल्या बाबांना अभिवादन केलं. दानशूर, हसतमुख अशी अजूनही काही सचिनची गुणवैशिष्ट्ये पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही पाहत रहा
बहुगुणी सचिन. झी 24 तास एक पाऊल पुढे.